हाय मैत्रिणींनो, आता येत आहे आपला सगळ्यांचा आवडता मकर संक्रांत आणि मकर संक्रांत हा आपल्या सगळ्यांचा म्हणजे नवीन वर्षातला हा पहिला सुवासिनींचा सण मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांत हा सगळीकडे खूप खूप उत्साहाने साजरा करत असतात. आणि आता मी सांगणार आहे की नव्या नवरीने हा सण कसा साजरा करावा व नव्या नवरीसाठी हा किती स्पेशल आणि किती महत्त्वाचा असतो. तसं तर सगळ्याच बायकांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो, पण तरी नव्या नवरींसाठी अधिकाधिक महत्त्वाचा असतो. व ज्या काही रूढी परंपरा असतात त्या आपण त्यांना समजावून सांगायला पाहिजेत. त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करत आहे. चला तर मग बघूयात. आता नव्या नवरीची मकर संक्रांत ही कशी असावी, याच्यामध्ये काय काय केलं जातं ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहेत. तर जे नवीन नवीन लग्न झालेले असतात त्यांना काळा कलर हा शुभ मानला जातो. संक्रांतीच्या वेळेस काळा कलर हा घातल्याने की आपल्याला कोणाची नजरही लागत नसते आणि मेन म्हणजे त्याच्यावरती व्हाईट हलव्याचे दागिने हे आवर्जून घातले जातात. त्यामुळे जे आपलं प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य आहे ते अधिकाधिकच खुलून दिसत असतं. त्यानंतर खूप खूप नवीन लग्न आता आपण मागच्या वर्षात बघितले झालेले आहेत आणि या सर्वांचीच आता नवीन म्हणजे पहिली मकर संक्रांत असणार आहे. त्यामुळे ते आणि आपणसुद्धा सगळे जोमाने ही नवीन वर्षाचा पहिला सण साजरा करत असतो. त्यामुळे याच्यामध्ये जे काही आहेत याच्यामध्ये या सणामध्ये शक्यतो सगळेजण आपला दुरावा विसरून सगळे नवी नातीही जोडली जातात आणि सगळ्यांनी तिळगुळ एकमेकांना देऊन सगळ्यांचंही नवीन वर्षाने स्वागत केलं जातं. तर याच्यामध्ये नवीन वर्षाचा संक्रांतीचा ववसा दिला जातो. त्यामध्ये माहेरवरून साडीची ओटी असते, त्याच्यानंतर कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसा, बांगड्या आणि काळेसर मणी असं सगळं काही आपल्या माहेरून हे येत असतं. आणि आपल्या सासरवरूनही नवीन नवरीला मानपान केलेला करत असतात. ज्याच्या त्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. तसं आमच्याकडे जे आहे ते शक्यतो सासरवरूनच हे भेट दिली जाते की नवीन नवीन नवरीला. त्यानंतर सासरी हे हळदी कुंकू हे केलं जात असतं. हळदी कुंकू हे प्रत्येक सौभाग्यनीचं सुवासिनीचं मानाचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यामुळे हळदी कुंकू हे प्रत्येक सुवासिनीने केलंच पाहिजे आणि ते संक्रांतीला आवर्जून प्रत्येक महिला घरोघरी करत असतात. त्यामुळे आपणही हे केलंच पाहिजे. आणि हळदी कुंकू हा सुवासिनींचा सण असतो. त्यामुळे प्रत्येक हळदी कुंकाला थोडा हलवा, तिळीचे लाडू हे एकमेकांना दिले जातात. व व मागच्या वर्षातील जे काही भांडणे झाले असतील, जे काही दुरावा असेल तो मिटवून आपण नवीन वर्षात स्वागत करून नवीन नाती निर्माण करून नवीन नाती जोडून नवीन वर्षाची सुरुवाती करत असतो. त्यामुळे हे प्रत्येकाला तिळगुळ हे दिलं जातं. त्यानंतर तिळाचे लाडूही केले जातात. आता तुम्ही म्हणणार की तिळाचे लाडू हे का केले जातात? तर तिळाचे लाडू हे शरीराला गरम असतात आणि आपण आत्ताच 3 ते 4 महिन्याची थंडी म्हणजे थंडी सोसून आलेलो असतो. त्यामुळे तीळ हे शरीराला जरुरी असतात. आणि त्यानंतर कुंकू किंवा सिंदूर हे एकमेकांना दान दिलं जातं. जसं की आपल्या घरी सुवासिनी येतात संक्रांतीच्या निमित्ताने, तसंच आपण हे एकमेकींना हळदी कुंकू दिल्याने आपलंही आयुष्य वाढतं व त्यांचंही आयुष्य हे वाढत असतं. अशा प्रकारे असं म्हणतात की हळदी कुंकू हे प्रत्येक सुवासिनीला एकमेकींनी दिलं पाहिजे, कारण की हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जात असतं. त्याच्यामुळे आपण हे घरोघरी हळदी कुंकू हे केलं जातं. आणि हळदी कुंकू करत असताना कोणी कोणी कुंकू हे शक्ती स्वरूप असतं, त्यामुळे एकमेकांना दिलंच पाहिजे. आणि हळदी कुंकू हे करत असताना सगळ्याच सुवासिनी महिला एकमेकांना वेगवेगळे वस्तू देत असतात. त्यानंतर आरसा आरसा हे आपल्या सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आरसा हा प्रत्येक सुवासिनीने खरेदी केलाच पाहिजे आपल्या संक्रांतीच्या वेळेस. त्यानंतर वेगवेगळ्या आकाराचे पतंग आपण हे बघत असतो. वेगवेगळे कलरचे पतंग आपण उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर हे लावायला हवेत. त्याच्यामुळे जे काही आपली प्रगती आहे ते उत्तरोत्तरी होत जाते. त्यानंतर आणि अचानक आपल्याला धनलाभाची संधीसुद्धा मिळते. त्याच्यामुळे पतंगाचं महत्त्व काय आहे की पतंग हे आकाशात उंच उंच उडत, तशीच आपलीही प्रगती उंच उंच होत असते. त्यानंतर तुळशीचं रोप जे असतं, ह्या दिवशी तुळशीची आवर्जून पूजा केली जाते. जी नवी नवरी असते तिने सकाळी न्हावून धुवून घेतल्यानंतर तुळशीचे आरास घालून त्याला व्यवस्थितरित्या हळदी कुंकू वाहून पाणी वाहून तुळशीच्या रोपाचीही पूजा करायची असते. त्यामुळे सगळ्यांच्या घरात
घरात सुखशांतीचा वास येत असतो, सुखशांती लाभत असते. सगळे जे आपले कुटुंब आहे ते निरोगी कुटुंब राहत असतो आणि आपल्या सासरच्यांना व माहेरच्यांनाही दोघी घरांना शांतीही मिळत असते, सुखशांतीचा वासा होत असतो. त्यामुळे नव्या नवरीने शक्यतो याची ही पूजा केलीच, तुळशीची पूजा ही केलीच पाहिजे, असं असं आपल्या जे पूर्वजात आहेत त्याच्यात सांगितलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या सुवासिनी महिला असतात त्या एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू हे घेत असतात व त्यांनाही आपल्या घरचा हळदी कुंकू देत असतं व काही वस्तू भेट म्हणूनही देत असतात, की जेणेकरून ही वस्तू आपल्या निरंतर लक्षात राहून आपली मैत्री ही दुप्पट व्हावी यासाठी वस्तू ही एकमेकांना भेट दिली जाते. आणि अशा काळात सुवासिनी आपल्या घरी येणं म्हणजे एक प्रकारचं लक्ष्मीच आपल्या घरी येणं, कारण की संक्रांतीचा महिना जो हा असतो तो हा धनधान्याची लाभ देणारा असतो. त्याच्यामुळेच प्रत्येकीच्या घरी एकमेकींना जाऊन हळदी कुंकू देणं व घेणं आणि काही वस्तू भेटवस्तू देणं हे खूप मोलाचं मानलं जातं. त्याच्यामुळे संक्रांतीच्या महिन्यात आवर्जून सगळ्या महिलांनी हळदी कुंकू हे केलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण हळदी कुंकू करत असतो. कोणी हे सामूहिक हळदी कुंकू करतं, तर कोणी प्रत्येक महिलेला घरी बोलावून हळदी कुंकू करत असतं. पण शक्यतो आता सामूहिक हळदी कुंकू कोणी करत नाहीत. त्याच्यामुळे शक्यतो जसं ज्याला जमेल ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार हळदी कुंकू हे करत असतात. आणि पुढची गोष्ट म्हणजे हलव्याचे दागिने. हलव्याचे दागिने हे कोणाला आवडत नाहीत, सगळ्यांनाच आवडतात आणि काळ्या साडीवरती हलव्याचे दागिने हे खूप खूप छान दिसतात. त्याच्यामुळे हे आवर्जून घातलेच पाहिजे. जसं की निळ्या निळ्या आकाशात जसं चांदण्यांचे तारे पडलेले असतात, तसंच आपल्याला म्हणता येईल की काळ्या साडीवरती हलव्याचे दागिने हे खूप उठावदार दिसतात. आणि काळ्या कलरची साडी घातल्यामुळे आपल्याला नवीन नवरीला शक्यतो नजरही लागत नाही. त्याच्यामुळे काळी साडी आणि त्यावर हलव्याचे दागिने हे खूप उठून दिसतात, खूप शोभून दिसतात आणि हे प्रत्येक नवीन नवरीने घातलेच पाहिजे. चला तर मग बघा, अशा प्रकारे नवीन नवरीने जे हलव्याचे दागिने घातले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर मेन म्हणजे सुगड पूजन केलं जातं. आता प्रत्येक घरोघरी हे सुगड पूजन केलं जात नाहीत, ज्याच्या त्याच्या जातीनुसार हे केलं जातं. पण आमच्याकडे सुगड पूजन हे नव्या नवरीने आवर्जून करतात. त्याच्यासाठी आपल्याला काळे जे सुगड आहेत ते बाजारातून विकत आणावं लागतात. ते स्वच्छ धुवून त्याला चारीकडून हळद कुंकू लावून त्याच्यावरती परत छोटं सुगड ठेवून त्याच्यात फुलं भरून आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे धान्य भरून जे काही आपला ववसा असतो, हरभरे, फुटाणे, त्यानंतर बोरं, ऊस, असं जे काही ववसा आपल्याला बाजारात मिळतो तो प्रत्येक याच्यात भरून आपल्याला अशा प्रकारचं त्याच्या पुढे दिवा लावून अशा प्रकारे सुगडे पूजावं लागतात. सुगड पूजणं म्हणजे काय, जर कधी आपण सुगड पूजलं तर आपल्या घरात हे भरभराट नेहमी राहते, धनधान्याची भरभराट राहते आणि आपल्याला घरात कोणत्याही प्रकारची कमतरता होत नाहीत असं याची मान्यता आहे. त्यामुळे सुगडे आवर्जून पूजावेच आणि हे प्रत्येक घरोघरी पूजलंच जातं. त्याच्यामुळे सुगडमध्ये शक्यतो आपण ऊस, त्यानंतर जे छोट्या ओंब्या असतात गव्हाच्या त्या ओंब्या, गाजर, त्यानंतर तिळाचे लाडू असं काही गोड पदार्थ आपण केलेले असतात. त्यानंतर बोरं, हा मेन म्हणजे सुगडचा मान असतो. तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे सुगडमध्ये सगळ्या पाचही वस्तू भरून घ्यायच्या आहेत, छोटे छोटे तुकडे करून, आणि अशा प्रकारे त्याला हळदी कुंकू वाहून व त्याच्यावरती एक कपडा जो आहे तो झाकून ठेवायचा असतो. अशा प्रकारे आमच्याकडे हे सुगड पूजले जाते. तुम्हीही सांगा तुमच्याकडे कशा प्रकारे सुगड पूजतात. वेगवेगळ्या चालीरीतीनुसार, वेगवेगळ्या पद्धतीनुसार सुगडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पूजत असतात. त्यानंतर आपण प्रत्येकीच्या घरोघर जाऊन हळदी कुंकू पूजन करत असतो. मकर संक्रांत जी आहे ती प्रत्येकाला हळदी कुंकू देऊन अशी साजरी करत असतात. सूर्याला प्रथमतः अर्घ्य देत असतात, त्यानंतर गीतेचे पठणही करतात आणि त्यानंतर सकाळी उठल्यावरती पाण्यात 2 दाणे तिळाचे टाकून ही अंघोळ हे करत असतात. अशा प्रकारे आपल्याकडे मकर संक्रांत ही साजरी केली जाते. आणि हा जो सूर्याचा नाम आहे, ओम हा हिम सौ नमः, अशा प्रकारे हा मंत्र हा पठण केला जातो. त्यानंतर प्रत्येकीला वेगवेगळ्या प्रकारे हळदी कुंकू, हलवा, त्यानंतर तिळाचे लाडू, काही फळं, फुलं
आणि काहीतरी भेटवस्तू ही दिली जात असते. अशा प्रकारे आमच्याकडे तर अशा प्रकारे मकर संक्रांत साजरी केली जाते. तुमच्याकडे कशाप्रकारे साजरी केली जाते तुम्हीही नक्की कमेंटमध्ये सांगा. जर कोणाला व्हिडिओ पॉसिबल झाला तर तो व्हिडिओही मला करून पाठवा. मी नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करेल. चला तर मग अशा प्रकारे जर तुम्हाला अशी नवनवीन माहिती घेण्याची जर इच्छा असेल, जाणून घेण्याची इच्छा असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.